तर तुम्ही जर पाहत असाल तर आज प्रशासनानं पुरेपुरी अशी तयारी करून ठेवली आहे. काहीतरी वेगळं या टाइमला पाहायला भेटलं. एकदम त्याला काय म्हणतात सज्ज अवस्थेत प्रशासन झालं आहे. डोक्यात हेल्मेट गिल्मेट छातीले ते आपलं सुरक्षक कवच सारे कर्मचारी आजच्या जे बच्चू भाऊचा तितंबा या तितंब्यासाठी सारे जण या ठिकाणी जमा व्हायला. पोलीसवाले बापा पोलीसवाल्याचं काय होय बा या ठिकाणी लयच पोलीसवाले जमा केले ना. विशेष म्हणजे अमरावती शहरचे तर आहेतच आहेत पण अमरावती ग्रामीणचे पोलीसवाले मोठ्या प्रमाणात आजच्या तितंब्यासाठी बोलावल्या. तुम्ही सारे पाहू शकता. तर सध्या तुम्ही जर पाहत असाल तर वाडा आंदोलनाच्या तितंब्यात जे सर्व जे लोक झाले हे आयुक्तालयाच्या दिशेनं यायचं सध्या आगमन होतं. बाबा दुरून दुरून लोक आले ना पुऱ्या महाराष्ट्रातील लोक आले ना. तर तुम्ही हे सध्या या ठिकाणची स्थिती पाहू शकता. म्हणजे मेंढऱ्या गिंढऱ्या आहेत घोडे आहेत ते उंट आहेत ते तिकडे आणू दिले नाही म्हणजे प्रशासनानं. पण आजच्या या आंदोलनात जर तुम्ही पाहत असाल तर हे लोक या ठिकाणी आजच्या आंदोलनात एकत्र आल्या. तुम्ही हे सारा हा जो तितंबा आहे हा तितंबा कोण दिसून आला तुम्हाला काय आहे तर या ठिकाणी आंदोलन करते पोलिसवाले आले ना समोरासमोर बा हे पाना गर्दी आहे का काय होय दुरून दुरून लोक आले ना सारे. तर सारे जे पोलीस कर्मचारी आणि आंदोलन करतात हे सध्या या ठिकाणी सध्या आले आहेत. तुम्ही जर पाहत असाल तर मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचारी आहेत. पोलीस कर्मचारी एकत्र आले आहेत. बच्चू भाऊ तुम्ही पाहत असाल तर पाठीमागा सध्या त्या ठिकाणी आहेत. आणि आता लवकरच या तितंब्याला नेमकं काय होते काय नाही हे तुम्हाला पाहत आंदोलन करते आणि सध्या पोलिसात काहीतरी बाचाबाची चालू आहे. आम्हाला अंदर जाऊ द्या असं त्याचं सध्या मला म्हणणं आहे असं वाटून राहिलं. हजारोच्या संख्येनं जे आंदोलन करते आहेत सध्या जे आयुक्तालयाचा रोड आहे ना पुरा भरून टाकला ना बाबा. ट्रॅफिक जाम करून टाकली आंदोलन करते ना आजच्या. त्याच्यानं एक वेगळं वातावरण तयार झालं आहे ना. बरं याच्यासोबत मेंढ्या गिंड्या म्हणजे घोडे आहेत इकडे आणलेले काय माहित. तर या आंदोलनात सध्या हे मजा मोठी वेगळीच आहे ना बा. आंदोलन बच्ची होत त्यातल्या गल्लीच मजा येते. या आंदोलनाचा हा सध्याचा हा तितंबा तुम्ही गावरान त्यांच्यावर पाहूनच राहिले म्हटलं बा. वर्ष आधी पाठवले होते या प्रश्नावरती. आज तुमच्या सर्वांच्या साक्षीने सांगतो आज या गल्लीमध्ये बोललो रानात बोललो वनात बोललो दिल्लीला सुद्धा पुरुषोत्तम रुपाला नावाचे कॅबिनेट मंत्री होते नीती आयोगाचे लोक होते त्यांच्या समोर बोललो. आणि तुमच्या सर्वांच्या समोर सांगतो या प्रश्नाचं मूळ इंग्रजांच्या कायद्यात आहे. इंग्रजांच्या देशात मी शिकू राहिलो. गल्लीत बोललो दिल्लीत बोललो. येत्या 2 महिन्यामध्ये लंडनच्या पार्लमेंटमध्ये जाऊन हा प्रश्न मांडणार आहे. माझ्या मेंढपाळांना न्याय देण्यासाठी लढणार आहे. इतकंच या ठिकाणी बोलतो आणि माझं मनोगत थांबवतो. तर माझ्यासोबत या ठिकाणी प्रहारचे खंडे समर्थक अतुल लोक जमा झाले बा या ठिकाणी. काय आले सांगा बरं नेमकं. होता ना भाऊ तुम्हाला माहित नाही आहे का. मग अजून काय म्हणणं आहे. बरं मला तर धनगर गिंगर समाजचे लोक मोठे मेंढ्या गिंड्या घेऊन दिसले. धनगर समाजासाठीच तर मोर्चा काढलाय आम्ही शेतकऱ्यासाठी. बरं मला एक सांगा काय मागण्या आहेत नेमक्या तुमच्या. मागण्या अशा आहे का परराष्ट्रातले जे समजून घ्या महाराष्ट्रातले सोडून परराष्ट्रातले मेंढ्या इथे येऊन आल्या काय म्हणतात. आता त्या मेंढ्या येऊन आमच्या मेंढ्या कुठं चालणार आहे धनगर लोक तुम्ही तर त्याच्यासोबत बिमाऱ्या येऊन राहिल्या म्हणते. अजून बिमाऱ्या येऊन आल्या त्याच्यासोबत बाकी काय काय आणून राहिले ते तिकडूनही माहिती आहे. आमची जमीन कमी होऊन राहिली आहे का नाही. आमच्यावर समजून घ्या इकडे पेराले जमीन आणि राहून राहिले बाकी ताराचे गुच्छारे ते नाही समजून राहिला आम्हाला. तो हे जर इकडे आणून जर त्याच्या चारा तर आमच्या कुठं चारावं. आजच्या आंदोलनात दुरून मेंढपाळ बंद झाला. काय म्हणणं आहे तुम्ही सांगा बरं. आमचं म्हणणं काहीच नाही. जे परराज्यातले मेंढपाळ येऊन राहिले त्याच्यामुळे भरपूर आम्हाला त्रास होऊन राहिला. रोगराई आणि चाऱ्याची टंचाई भरपूर होऊन राहिली. एवढी रोगराई होऊन राहिली की पावसाळाभर आमचे मेंढर मरतात त्यांच्या कारणानं. त्यामुळे आम्ही इथं एवढे जण जमा झालेलो आहोत. सरकारने हेच म्हणणं आहे की बा परराज्यातले मेंढर बंद करा आमच्या महाराष्ट्रात आणू नका. जिल्हाबंदी करा राज्यबंदी करा. राज्यबंदी करा. आमच्या राज्यात मेंढर परराज्यातले येऊ नका देऊ. बस एवढंच म्हणणं आहे आमचं. तर माझ्यासोबत बच्चू भाऊ असं वाटलं की बा 100, 200, 500 लोक असतील. या लोकांना जेव्हा ट्रॅफिक जाम करून टाकली तरी तुम्ही सांगणार लोक कमी आहेत. आजचं आंदोलन आणि भविष्यातली काय रणनीती सांगा जरा मला. आता नाही आजचा ही हक्काची लढाई लढतोय आम्ही.
धर्म आणि जातीच्या नावानं आम्हाला जर कटत असेल काटत असेल तुम्ही, तर ही बटेंगे और कटेंगे नाही, बटेंगे तो हिंदू किसान मरेगा, बटेंगे तो हिंदू मेंढपाळ मरेगा. आणि मग खाली वरते जर हिंदुत्वाचं सरकार आहे आणि खाली पण हिंदुत्वादी सरकार असेल आणि मग हा हिंदूच शेतकरी इथं मरत असेल तर मग जाव कोणाजवळ आम्ही. मग त्याचा इशारा देण्याचं काम तुम्ही आम्हाला धर्म आणि जातीच्या नाव वाटवलं आणि लढाई थांबवली हक्काची. माझ्या मजुराची लढाई तिथं आम्ही जात पाहिली नव्हती, आमच्या शेतकऱ्याची लढाई आम्ही कुठे जात पाहिली, धर्म पाहिला नाही, त्याचं कर्म पाहायला गेलं पाहिजे होतं. त्याला लुटल्या जातं, तुरीचे भाव कमी झाले, सोयाबीनचे भाव कमी झाले. मेंढपाळाला साधं चारासाठी जर चराई छत्र उपलब्ध होत नसेल, जगणार कसा हो त्याचे मेंढ जगणार कसे? तुम्ही आम्हाला सांगायचं जोडधंदा म्हणून मेंढपाळ कोंबडी घे, कलेक्टरला द्या ना 2 बांधून, पगार कमी करा त्यांचा, काय हरकत आहे? आणि मग घेतले मेंढर तर चारायला व्यवस्था नाहीये. वना फॉरेस्टचा कायदा हजारो मेंढपाळ मारतात वर्षाचे. डोळ्या देखता लेकरासारखं वागवलेलं मेंढरू जर मरत असेल आणि सरकार उभ्या डोळ्यानं पाहत असेल तर ते सहन होणार नाही. भाऊ गोष्ट झाली की एक चंदन ना पाहिलं की चंदन डोसक्याला लावलं की त्याचा थंडावा लागते. मध्यंतरी माझे एक चंदनाचा व्हिडिओ पुऱ्या महाराष्ट्रात पाहिला, काही जणांची आग झाली. मी चंदन आणि ते जो उल्लेख केला तो दिव्यांग लोकांच्या भावना व्यक्त केल्या होत्या. येणाऱ्या कालखंडात 2-4 महिने झाले दिव्यांगाले पगार नाही म्हणते भाऊ, ते काही पाहायला भेटेल का? अरे एमआरजेसच्या मजुराले 4 महिन्यापासून पगार नाही, त्यांचं मानधन नाही. एमआरजेस मध्ये मेळघाटचा आदिवासी असेल, काम करणारा मजूर असेल, अरे तुम्ही कलेक्टरला 5 तारखेला महिना देता, मंत्र्याचे महिने 5 महिन्यात होते. लाज नाही वाटत तुम्हाला? तुम्ही 4-4 महिने दिव्यांगाचा पगार रोखताय, मजुराचा पगार रोखताय आणि पक्ष आणि धर्माच्या नावावर तुम्ही आम्हाला जर छळत असाल तर हे बंद करा. आमचा बाप मरताय याची काळजी घ्या. ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, त्याच्यासाठी तुमचं मन दुखत नाही? पक्ष मोठा वाटतं तुम्हाला? आज पीक कर्जाची घोषणा केली, माफीची, काय आलाय हो? जानेवारी चालला, फेब्रुवारी आहे, मार्च आहे, आणि जर या 3 महिन्यात कर्ज वसुलीचा दिवस असतं, हे सगळे 3 महिने, या जर 3 महिन्यात ज्या शेतकऱ्यानं कर्ज जर भरलं नाही तर 6% व्याजमाफी भेटणार नाही. आणि 6% व्याजमाफी जर भेटली नाही, कर्ज अंगावर तसं राहिलं तर उद्या पेरणीच्या वेळेस माझ्या शेतकऱ्याला कर्ज भेटेल कसं? सांगितलं पाहिजे ना मुख्यमंत्र्यांना. तो हिंदू नाही आहे का? तो हिंदूच आहे. मग त्याच्यासाठी बोलला तर तुम्ही हिंदू विरोधी आहे म्हणताय आम्हाला? बोलायचंच नाही या देशात. पुतीनचा डाव खेळला जात आहे. कोणीच विरोधक ठेवायचं नाही, मागणी करणारा ठेवायचा नाही. मी आणि मीच अशी जी व्यवस्था या देशावर आणून ठेवतोय त्याच्या विरोधात हा दंडा, हे काठी, हे खडी कर रहे हम.